याच्यातला एकही माणूस पराभूत झाला तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून निघून जाईल. म्हणाले संभाजीनगरचं नावाचं तर मी सांगितलं तुम्हाला. काही म्हणाले काही मुख्यमंत्री येतात, टेम्पररी असतात, तात्पुरते असतात. अरे तुम्ही कोण ठरवणार? ही जनता ठरवत असते कोणाला किती काळ तिकडे बसवायचं आणि कोणाला उतरवायचं. हे तुम्ही चिंता करू नका. याची चिंता जनता करेल आणि जनतेने निश्चय केलेला आहे, निर्णय केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या 4 मागण्या फेटाळल्या. हे सरकार पद्धतीने शपथ घेतलेली आहे. राज्यपालांनी चुकीची शपथ दिलेली आहे. या विश्वासदर्शक ठराव चुकीचा केलेला आहे. विधानसभा अध्यक्ष चुकीचं केलेलं आहे. हे 4 मागण्या होत्या. कोर्टाने बघितले, अरे याच्यात काही अर्जन्सी नाही आहे, सरकार फॉर्म झालेलं आहे, हे नंतर बघू, घटनापीठ तयार करू, नंतर तुम्हाला तारीख कळवतो, असं करून त्यांना पळवलं. इकडं आले, बोले आम्ही जिंकलो. अरे काय जिंकलो? जिंकलो काय? म्हणाले आमदार एकमेकाच्या असे मानगुटीवर बसतील आणि काही मिळालं नाही की भांडणं होतील, हे ते तसं देव पाण्यात बुडवून ठेवलेत. अरे हे लोक कुठल्या अपेक्षेने आलेले नाहीत, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आलेत, कोणाला काय पाहिजे म्हणून आलेले नाहीत. हे एकमेकांच्या मानगुटीवर नाही, तुमच्या नक्कीच मानगुटीवर बसतील, म्हणजे विरोधी पक्षाच्या. दगडफेक करा म्हणणारे चला चला बोलायला लागल्यावर एक एक पाठी सरकायला लागला, कोणीच राहिला नाही. करणार कसं? एकनाथ शिंदे काय असं हलका बिलका आहे का काय? कामाख्या देवीकडे म्हणाले गेलेत आता 40 बळी रेडे, काय म्हणाले 40 रेडे पाठवले. काय भाषा आहे? बोलायचं काय तोंड आहे म्हणून बोलताय? आम्ही पातळी सोडली नाही, सोडणारही नाही. बाळासाहेबांची, दिघे साहेबांची आम्हाला ती शिकवण नाही. पण बळी कोणाचा घेतला कामाख्या मातेने? इकडे पदावरून काढायचं, घटनेचा बदलायचा चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे, आणि तिकडे चर्चेला पाठवायचं. इकडे म्हणायचे पुतळे जाळा, तिकडे म्हणायचे एकनाथ शिंदेच्या घरावर दगडफेक करा. दगडफेक करा म्हणणारे चला चला बोलायला लागल्यावर एक एक पाठी सरकायला लागला, कोणीच राहिला नाही. करणार कसं? एकनाथ शिंदे काय असं हलका बिलका आहे का काय? अरे माझ्यावर इतके वर्ष हे बाळासाहेबांचे जे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन मी काम केलंय. हजारो लाखो लोक कार्यकर्ते जे एकनाथ शिंदेच्या शब्दाखातर वाटेल ते करायची त्यांची तयारी आहे, अशी जी लोक आहेत. मला तर पोलिसांची गरज नव्हती. मी त्यांना म्हणालो जाऊन तर बघा, मधमाशाचं जसं पोळं असतं ना मोहोळ, ते मधमाशा एकदा निघाल्या बाहेर की कुठं चावतील ते काही कोणी सांगू शकत नाही. पण मला त्या मार्गाला जायचं नव्हतं. त्यांनी शहाणपणा केला नाही,
चांगलं आहे. परंतु आम्ही एका हिंदुत्वाच्या विचाराने, बाळासाहेबांच्या विचाराने आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे काही शिकवलं आहे ती वाट धरून आम्ही पुढे जाऊ लागलो. मी आपल्याला सांगू इच्छितो, 2.5 वर्ष जेव्हा हे सरकार महाविकास आघाडीचं स्थापन झालं तेव्हा माझे आमदार अनेक लोक मला सांगत होते, घात होतोय, इथे धोका होतोय, ही जी वाट आपण धरली आहे ही चुकीची आहे, हे बदला. मी त्यांना सांगितलं, आपल्याला प्रमुखांचा आदेश मानण्याची सवय आपली परंपरा आहे, बघूया आपण. परंतु ज्या माध्यमातून आता त्यावेळेस काही कमिटमेंट होती, काय होती, त्याच्या बाबतीमध्ये मी इथं बोलणार नाही, कारण मला तो स्वार्थही नव्हता. सुरुवातीला मला सांगितलं होतं, पण नंतर झालं नाही, त्यानंतर मी ते विसरून गेलो, माझ्या डोक्यातून मुख्यमंत्रीपद काढून टाकलं. पण त्या वेळेपासून आज जे काय अनुभव गेल्या 2.5 वर्षामध्ये आमच्या आमदारांना आले ते अतिशय वाईट होते. सगळं झालं नीट, बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांचे आशीर्वाद, आपल्या थोरा मोठ्यांचे, परमेश्वराचे सगळे, कामाख्या देवीने पण आपल्याला आशीर्वाद दिला. कामाख्या देवीकडे म्हणाले गेलेत आता 40 बळी रेड, काय म्हणाले, 40 रेडे पाठवले. काय भाषा आहे, बोलायचं काय तोंड आहे म्हणून बोलताय. आम्ही पातळी सोडली नाही, सोडणारही नाही. बाळासाहेबांची, दिघे साहेबांची आम्हाला ती शिकवत नाही. पण बळी कोणाचा घेतला कामाख्या मातेने? कारण कामाख्या मातेला माहीत आहे यांची समाजाला गरज आहे. हे 40-50 लोक हे समाजात राहिले पाहिजे. काही म्हणाले काही मुख्यमंत्री येतात, टेम्पररी असतात, तात्पुरते असतात. अरे तुम्ही कोण ठरवणार? ही जनता ठरवत असते कोणाला किती काळ तिकडे बसवायचं आणि कोणाला उतरवायचं. हे तुम्ही चिंता करू नका, याची चिंता जनता करेल आणि जनतेने निश्चय केलेला आहे, निर्णय केलेला आहे. काही बोलायचं, हे इलिगल सरकार आहे, इलिगल सरकार. बोले सुप्रीम कोर्टाने त्यांच्या 4 मागण्या फेटाळल्या. हे सरकार पद्धतीने शपथ घेतलेली आहे, राज्यपालांनी चुकीची शपथ दिलेली आहे, या विश्वासदर्शक ठराव चुकीचा केलेला आहे, विधानसभा अध्यक्ष चुकीचं केलेलं आहे. हे 4 मागण्या होत्या, कोर्टाने बघितले. अरे याच्यात काही अर्जन्सी नाही आहे, सरकार फॉर्म झालेलं आहे, हे नंतर बघू, घटनापीठ तयार करून नंतर तुम्हाला तारीख कळवतो, असं करून त्यांना पळवलं. इकडं आले, बोले आम्ही जिंकलो. अरे काय जिंकलो? जिंकलो काय? अरे तुम्हाला तोंड लपून पळावं लागलं, कारण आम्ही कुठलंही बेकायदेशीर काम केलेलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे, न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे जिंकलो आम्ही, फटाके ते वाजवायला लागलेत. अशी परिस्थिती निर्माण, हसावा का रडावा माहीत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी म्हणाले आमदार, काही लोक म्हणाले आमदार एकमेकाच्या असे मानगुटीवर बसतील आणि काही मिळालं नाही की भांडणं होतील, हे ते तसं देव पाण्यात बुडवून ठेवलेत. अरे हे लोक कुठल्या अपेक्षेने आलेले नाहीत, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आलेत, कोणाला काय पाहिजे म्हणून आलेले नाहीत. हे एकमेकांच्या मानगुटीवर नाही, तुमच्या नक्कीच मानगुटीवर बसतील, म्हणजे विरोधी पक्षाच्या, तुमच्या नाही, विरोधी पक्षाच्या बोकांडीवर. त्यामुळे स्थिर सरकार आहे, 165-166 आमदारांचं हे सरकार मजबूत सरकार आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये मला वाटतं विश्वासदर्शकमध्ये का 107 मिळाले, दुसऱ्या वेळी 99 झाले, तिसऱ्या वेळा काय असतं तर आणखी कमी झाले असते. अशी परिस्थिती आहे. आम्हाला ते काय तोडफोड करायची नाही, पण ज्या दिवशी तुम्ही जर विचार कराल की आम्ही इकडे असेच बसलोय मोकळे, तर तो विचार डोक्यातून काढा. एकनाथ शिंदेकडे खूप काय काय नवीन नवीन, म्हणजे आता मी बोलत नाही जाहीरपणे इकडे, पण माझ्याकडे बसलेले सगळे कलाकार लोक आहेत माझ्या इथं व्यासपीठावर, ते कलाकारी दाखवतील अशी की तुम्हाला